आता गणेश चतुर्थी, महालक्ष्मी आणि नंतर दिवाळी असे अनेक सण येत आहेत। तर ही खुसखुशीत आणि कमी तेलकट अशी चकलीची रेसिपी नक्की करून पहा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चवीला खमंग अशी आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आपण बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 ग्लास मैदा घेतलेला आहे मी, 2 चमचे धनेपूड, 3 चमचे तीळ, 3 चमचे जिरे आणि ओवा पावडर आहे, मी खलबत्त्यात वाटून घेतलेली आहे। आणि ही अर्धी वाटी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे, प्लेन आहे, बाकी काही नाही त्यात। आणि 2 ग्लास तांदळाचे पीठ आहे। आता आपण चकली कशी बनवायची ते पाहूया। सगळ्यात अगोदर आपण तांदळाचं पीठ आणि मैदा व्यवस्थित चाळून घेऊया। त्यात थोडे बारीक कधी किडा आळी काही असतं, त्याच्यामुळे गाळून घ्यायचं। पीठ एकत्र व्यवस्थित होतं। आणि आता हे पीठ आपण एक कॉटनचा कपडा घ्यायचा, रुमाल वगैरे स्वच्छ पांढरा कपडा, आणि त्यामध्ये आपण आता हे पीठ व्यवस्थित टाकू। कोरडं पीठ, असं कपडा एकदम क्लीन आणि कोरडा पाहिजे। त्यामध्ये आता आपण ते पीठ टाकू आणि त्याची गाठ मारून घेऊया। तुम्ही बघून घ्या कशी गाठ मारायची ते। ह्या प्रकारे आपण गाठ मारून घ्यायची। अशा प्रकारे कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्याला थोडं म्हणजे उकळी येऊ द्यायची, आणि ते जे आपण बांधलेलं जे पीठ आहे ना, ते तसंच्या तसं सोडायचं। आणि याचं आपलं कुकरचं झाकण बंद करून 8 शिट्ट्या होऊ द्यायच्या। त्याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालं का आपण झाकण काढून ते पीठ बाजूला काढून घेऊ। गरम आहे, हाताला चटके बसतील, थोडंसं थंड होऊ द्या आणि मग ते बाहेर काढा। हे बघा अशा प्रकारे होते। आता त्या काढून मी तुम्हाला दाखवते। वरचं थोडंसं ओलं होतं पीठ, पण आतमध्ये एकदम पांढरं शुभ्र कोरडं तसंच राहतं। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे बाहेरचं पीठ जे आहे ते ओलं झालेलं आहे। हे बघा अशा प्रकारे हलकं होतं ते पीठ, वाफतं, बघू शकता तुम्ही। आणि हे वरचं जे आहे ना, थोडंसं ओलं पीठ निघालेलं आहे। आता आपण ते पीठ काढून घेऊ, फोडू ते थोडं थोडं करून। खलबत्त्याच्या दगडाने, वरचा जो दगड असतो ना खलबत्त्याचा, त्याच्याने आपण आता ते ठेचून घेऊ, असं बारीक असं, अशा पद्धतीने। आणि आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊया। पीठ बारीक करून झाल्याच्या नंतर आपण ते गाळून घ्यायचं। त्यामध्ये मी 2 चमचे धने पावडर टाकलेली आहे, 3 चमचे तीळ, 2 चमचे ओवा आणि जिरेची पावडर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ, हळद टाकून घेऊ आपण कलर येण्यासाठी। 2 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखट जास्त टाकायचं नाही, कारण खाताना तोंडाची आग पण होते आणि ठसका लागतो, त्यासाठी कमी तिखट टाकायचं। आणि 2 चमचे मी मोठे चमचे आपले भाजीचे मुगाची डाळ जी शिजवून घेतलेली आहे ना, ती टाकलेली आहे। आता आपण ते पीठ सर्व एकत्र करून घेऊया। आणि गरम पाणी टाकायचं पीठ मळताना, थंड पाण्याने पीठ मळायचं नाही। थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मळत आहे। पीठ जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, मीडियम ठेवायचं। ह्या पद्धतीने आपण 5 मिनिट आता ते झाकून ठेवू
आणि शेवगा त्याला तेल लावून घेऊ. हे एवढं उरलेलं आहे. तीळ 1 चमचा, 1 चमचा ओवा आणि जिरे पावडर आणि 1 चमचा मुगाची डाळ उरलेली आहे. तुम्ही प्रमाण बघून हे करा. 3 ग्लाससाठी 2 मोठे चमचे म्हणजे 2 मोठ्या पळ्या मी हे टाकलेलं आहे. त्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त नका टाकू. आता आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं. मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगोदरच. अशा पद्धतीने आपण पीठ भरून घेऊ आणि चकल्याला तयार करून घेऊया. या अशा पद्धतीने आपण चकली पाडून घ्यायची. तुम्हाला ज्या आकाराची म्हणजे कुणाला छोटी मोठी आवडते त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या. मी मीडियम साईजच्या केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण चकल्या बनवून घेऊ. आता आपण तेल गरम झाले का ते पाहूया. बघा तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. अगोदर पूर्ण गरम करायचं, मग गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि मग चकली टाकायची. खूप गरम जर तेल असेल तर चकली लगेच करपून जाते, व्यवस्थित तळत नाही आणि गॅस सिम असेल तर ती विरघळते. म्हणून तेल कधी पण हाय टू मीडियम ठेवायचं. अशा पद्धतीने लगेच पलटी नाही करायची. थोडंसं आपण चमच्याने गोल 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 फिरवून घ्यायचं त्याला आणि मग पलटून घ्यायच्या. कारण लगेच जर पलटलात ना त्या तर तुटू शकतात. म्हणून थोडं व्यवस्थित तळू द्या एका बाजूने आणि मग नंतर दुसरी बाजू तळा. बघू शकता तुम्ही किती छान तळलेले आहेत आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे. बघा मस्त दिसतात. अशा पद्धतीने हे बघा. बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या बनवून घेऊया. चकलींची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. बाय.